नाहीतर ते काहीच करू शकत नाही असे लोक आहेत आपल्याकडे। कशा कुठल्या कंडिशन मधून? हा, हल्ले किडे उचलून खाते त्यानं आणि ते किड्याच्या पोटामध्ये गाठ बांधली, ते गाठ येऊन काय झालं त्याला, ते गाठ फुटून काय त्याला इन्फेक्शन झालं। तेव्हा त्यांना याची पूर्ण काय माहिती घेतली आपण। हे अशा अवस्थेत होते की अंडरवेअर फिरायचे रस्त्यानं, भर उन्हात अंडरवेअर फिरायचे, थंडीत उन्हात असं सुराख पडत हे असं सगळं सगळं नाही, ते खांद्यावर ठेवून रस्त्याला फिरलं, जड होतं ना ते पूर्णपणे असं। म्हणजे आता 20,000 म्हणल्यास किती जड झालं असेल ते, गाड्या वगैरे, सिगरेट काही विचारा, खेळच्या काय सांगतात, फक्त खेळ सांगतात। काही लग्न अवस्थेत सुद्धा इथं आणलेले आहेत लोक त्यांनी। तुम्हाला वेगळे विषय, वेगळ्या चर्चा सतत मी दाखवण्याचा प्रयत्न करत असतो। मी आता काळजाचा ठोका उडवणारा ग्राउंड रिपोर्ट आज मी दाखवणार आहे। लातूर जिल्ह्यामधलं निलंगा तालुक्यातलं हे निलंगा शहर आहे। वेगळा रिपोर्ट आहे, बघूया आपण थेट। अरे हाथ छोड़ो, ढाका नहीं देना, अरे तुम ढाका नहीं देना, अरे तुम 4 वाजता येईल, 2 वाजता येईल। नमस्कार, टुडे समाचार मध्ये सर्व प्रेक्षकांचं स्वागत आहे। मी हुकमत मुलानी तुम्हाला वेगळे विषय, वेगळ्या चर्चा सतत मी दाखवण्याचा प्रयत्न करत असतो। मी आता लातूर जिल्ह्यातल्या निलंगा तालुक्यातल्या निलंगा शहरात आहे आणि इथे एक आवली आहे। आता काळजाचा ठोका उडवणारा ग्राउंड रिपोर्ट आज मी दाखवणार आहे। आणि तो जावली आहे ना, तो रस्त्यावर भटकती करत असणारे लोक, मनोरुग्ण आणि निराधार लोकांना आधार देण्याचं काम करत आहे। जवळपास 177 लोकांना त्यांनी आतापर्यंत सांभाळलेलं आहे आणि आज 60 लोकांचा सांभाळ करतोय तो। वय 25 वर्ष आहे आणि निलंगा शहरात आहे मी। नेमकं तुमच्या काळजाला भिडणारा विषय आहे, त्या ठिकाणी जाऊ आपण आणि खरंच मनोरुग्ण लोक जे आहेत ते कसे राहतात आणि त्यांचं जे राहणीमान आहे किंवा कुठून आणलेले आहेत त्यानं कसं त्यांना रेस्क्यू कसं करतात, हे सर्व मी तुम्हाला विषय दाखवणार आहे आज। आणि तो जो मुलगा आहे त्याचं नाव आकाश सोळंके आहे आणि निलंगा शहरामध्ये MIDC परिसरात त्यानं हे राधाकृष्ण फाउंडेशनच्या माध्यमातून हे आश्रम चालवते आणि त्या आश्रमामध्ये मनोरुग्ण असलेले, भटकत फिरत असलेले लोक, ज्यांना कुणी नाही, ज्यांना आधार देणारे लोक नाहीत, त्यांना काहीच कळत नाही, अशा लोकांना तो सांभाळणार आवली आहे। मी त्या ठिकाणी जाणार आहे आणि त्याच्या आश्रमातला ग्राउंडचा रिपोर्ट दाखवणार। त्यापूर्वी एक व्हिडिओ आहे आमच्याकडे, आम्ही त्याच्याकडून एक व्हिडिओ मागून घेतलेला आहे। वेगवेगळे व्हिडिओ आहेत त्याच्याकडे, तो कसा काम करतो, मनोरुग्ण लोकांना कसं पकडतो आणि रस्त्यात भटकंती करत जे असलेले लोक आहेत ते त्या लोकांना पकडून कसा सांभाळ करतो तुम्ही नंतर दाखवणार आहे। मात्र सुरुवातीला आपण तो जो मुलगा आहे ना, तो वेडसर लोक, मनोरुग्ण, डोक्यावर परिणाम झालेले किंवा त्यांचा कुठं थांगपत्ता नसलेले असे लोक कसे पकडतात त्याचा एक व्हिडिओ आहे रेस्क्यू करतानाचा, बघूया आपण। त्याच्यानंतर आपण त्याच्या आश्रमामध्ये जाऊ आणि नेमकं तिथं जे लोक आहेत पकडलेले त्यांनी त्यांचा सांभाळ कसा केला जातो बघूया आपण थेट। आजचा ग्राउंडचा रिपोर्ट दाखवणार आहे मी। आमचं 1 नंबरचं चॅनल आहे, या चॅनलची वर 4,10,00,000पेक्षा जास्त आहेत। आता सबस्क्राईब करा। मी निलंगा शहरात आहे, लातूर जिल्ह्यामधलं निलंगा तालुक्यातलं हे निलंगा शहर आहे। नेमकं इथं कशी परिस्थिती आहे आणि हे जे लोक आहेत हे लोक सांभाळणारा आवलिया, वेगळा रिपोर्ट आहे, बघूया आपण थेट। अरे बाप रे, भागते नको फिरो, रुको जरा, अरे हाथ छोड़ो, ढाका नहीं देना, अरे तुम माणसं करायची। कोण म्हणाल ते माणसाला गरज आहे का? 4 वाजता येईल, 2 वाजता येईल आणि चालला कोण भैया, माझा फोन 24 तास चालू राहते। समाधान गौतम या महाराज बघा, बघितला ना व्हिडिओ। हे जे लोक आहेत ना, या लोकांना पकडतानाचा व्हिडिओ, नेमकं कसं पकडलं जातं, रस्त्यावर भटकती करत असलेले लोक, डोक्यावर परिणाम झालेले लोक, आणि यांना पकडणं एवढं सोपं नाही। स्वतःचा जीव धोक्यात घालून तो जावली आहे
तो कसा सांभाळतो आपण थेट आता त्याच्या आश्रमामध्ये जाऊ. आपण त्याचा एक व्हिडिओ बघितलेला आहे, मी तुम्हाला व्हिडिओ दाखवला. आता संपूर्ण ग्राउंडचा रिपोर्ट बघूया आपण. तिथं जाऊ त्या आश्रमामध्ये आणि नेमकं कसं परिस्थिती आहे आणि त्याची प्रतिक्रिया सुद्धा घेणार आहे मी. कसा सांभाळ केला जातो, त्याला किती खर्च येतो आणि कशाची गरज आहे त्याला सध्या, बघूया आपण थेट. हो मामा, ते आश्रम आहे बघा इथे, ते MIDC मध्ये ते आश्रम ते लहान म्हणजे ते वेडसर मुलं ते माणसं सांभाळते ते कुठं ते तिथं ते वेडसर लोक ते सांभाळतात ते तिथेच आहेत ना. तिथं पण आहेत. औसा रोड जे लातूर रोड चालले ना तिकडे पण एक असलं म्हणून त्याचं ती घर आहे त्यांच्यामध्ये सांभाळतात. 2 जागी आहेत बघा. तिथे जाऊ ते अडकलं तिकडे आहे बघा. आश्रम कुठे आहे ते आश्रम? सोलंके ते मुलगा आहे ते वेडसर लोक ते सांभाळतात बघा तिथं. ते पुढे आहे व इकडे कुणीकडे आहे मला माहित नाही. पुढे आहे का? पुढे MIDC कुठे आहे? MIDC पुढेच आहे. बरोबर. ते आकाश सोलंकेचं ते वेडसर लोक ते आश्रम आहे बघा, कुठे आहे ती? सोलंके आश्रम का आश्रम आहे ते सांभाळतात लोक ते वेडसर असलेले ते पुढं कुठून कसं जायचं ते? इथून पुढं कसं जायचं? इथून सरळ जावा. हां, एक असं मध्ये रस्ता वळाय मोठा. MIDC एरियात आहे. तिथं आहे का? ओके, थँक्यू. बघा, डोक्यावर परिणाम झालेले, वेडसर असलेले, निघून आलेले, रस्त्यावर भटकत फिरणारे, भटकती लोक सांभाळणारा एक अवली आहे. निलंगा शहरामध्ये आहे मी आता. आणि जिथं ते आतमध्ये आहेत ना, तुम्ही जर बघितलं तर अक्षरशः तुमच्या डोळ्याला सुद्धा पाणी येईल, असे हृदयाला स्पर्श होणारे विषय सतत मी दाखवतोय. आमचं 1 नंबर चॅनल आहे, तुम्ही आता सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला सतत वेगळे विषय, वेगळ्या चर्चा बघायला मिळतील. हटके विषय काळजाला भिडणारा तुमच्या हा विषय बघा आणि तुम्ही सुद्धा इथे भेट द्या किंवा थेट मदत करा. मी तुम्हाला ज्या ठिकाणी इथं श्री राधाकृष्ण फाउंडेशन निलंगा बेघर बेवारस होम, आपल्या हक्काचे घर, निलंगा शहरात आहे, MIDC भागात आहे. इथं गेट लागलेला आहे, हिरवा पडदा आहे, आतमध्ये घर आहे. आणि इथं रस्त्यावर भटकत फिरत असलेले लोक, वेडसर लोक, डोक्यावर परिणाम झालेले, निराधार अशा लोकांना आधार देण्याचं एक अवली काम करते. आपण आतमध्ये जाणार आहेत. नेमकं कसं आहे, इथे किती लोक आहेत, कसे आलेले आहेत आणि त्यांचा सांभाळ कसा होतो आणि त्यांना परत त्यांच्या घरामध्ये कसं सोडलं जातं, का इथं सांभाळलं जातं, काय परिस्थिती आहे, त्यांची कशी कंडिशन असते, कसं असतं ते नेमकं सगळं मी आतमध्ये जाऊन दाखवणार आहे. तुम्ही हा व्हिडिओ सतत पाहत राहा, शेवटपर्यंत व्हिडिओ बघा. तुमच्या हृदयाला स्पर्श होणारा विषय आज मी दाखवणार आहे. लातूर जिल्ह्यातील निलंगा शहरामधला विषय. आणि इथे एक अवली आहे, हेच तिथं घर आहे त्यांचं, ज्या अनाथ निराधार लोकांना सांभाळण्याचं हे ठिकाण आहे. निलंगा शहरात मी पोहोचलोय. नेमकं आतमध्ये जाऊ आपण आणि इथली परिस्थिती कशी आहे, याच्या आतमध्ये आहेत लोक बसलेले. तुम्ही जर बघितलं तर अक्षरशः परेशान होसाल तुम्ही. बघूया आपण थेट आता इथं आतमध्ये प्रवेश केलाय आपण.
इकडं आतमध्ये जायला इथून एक रस्ता आहे. इकडे दाखवा कॅमेरा. बघा ही बाहेरची बाजू आहे आणि इथंच म्हणजे मस्त केलंय सगळं. हिरवं लावलंय, वर पत्रे आहेत, इकडे झाड आहेत, आंब्याची झाड आहेत, फरशी आहे इथं. मी आता आतमध्ये जाणार आहे. कसं आहे हे हक्काचं घर आणि निराधार लोकांना सांभाळण्याचं ठिकाण. बघा इथं आतमध्ये आलोय मी. बघा हे लोक आहेत, हे बघा. वास्तव दाखवतो जे आहे ते चित्र बघूया आपण. निलंगा शहरामध्ये इथं रस्त्यावर फिरणारे, भटकती करणारे लोक, मनावर परिणाम झालेले, वेडसर असलेले, वयोवृद्ध, ज्यांना काही भटकत आले लोक, राज्यातले नाही तर देशभरातून, राज्यात परराज्यात, महाराष्ट्रातच फक्त नाही तर इतर राज्यातले सुद्धा लोक इथं आलेले आहेत. आणि ते रस्त्यावर भटकत असताना त्यांना इथं आणून त्यांचा सांभाळ केला जातो, त्यांच्यावर निगराणी केली जाते, त्यांना अन्न, वस्त्र, निवारा या सर्व ज्या गोष्टी आहेत, त्यांच्या आरोग्याची काळजी, हे असलेलं ठिकाण आहे. बघा जवळ या कॅमेरा. आता काय त्यांच्या ह्याच्यामध्ये आहेत ते काय, श्री गणेश मारुती ही दोन मोठा आहेत ना, ही गणेश हे मारुती. म्हणजे काय असतं ते? ते गणपती आणि हे मारुती, दोन माणसं. हा. ते गणपती हे मारुती, दोन माणसं माझ्याकडे तत्व आहे, चार नाही ती. राम नाही, विठ्ठल नाही, दत्त नाही, कृष्ण नाही, हे भगवंताचं नाम. कुठले आहेत तुम्ही? आम्ही पंढरपूरचा आहे. इथं कसं आला? इथं आणलेला आहे रेल्वे फलाखाली रिक्षा मागत. आपलं कुठनं काहीतरी दोन घास देत होते आणून, त्याचं खात होतो. ते आपलं गाडीत घालून आणून इकडे सोडलं लांब. बरं आता इथं कसं सांभाळते तुम्हाला? आता कसं होतं म्हणजे खायला देते, ते खातोय, पाणी पितोय, जेवतोय, बसतोय. तुम्हाला मुलं बाळग आहेत का? एक मुलगा आहे. कुठं असते मुलगा? मुलगा आहे गावी. मग त्यांचा काय संपर्क झाला का नाही कधी? संपर्क कशाचा आहे? हरिदास सोपान वाडेकर. बरं गाव कोणतं आहे तुमचं? शिरगाव. बरं ह्याच्यावर नाव काय वाचा बरं, येतं का वाचायला? TODAY टुडे समाचार. शाळा किती शिकलो? माझी 10वी झाली. बरं मुलं काय करतात तुमचं? मुलगा कॅशेडचं दुकान आहे. घरी जमीन माझ्या नावावरली आपल्या नावावर करून घेतली. हा. सक्सेसफुल झालं, त्याचं कल्याण झालं. किती मुलं आहेत तुम्हाला? एकच आहे. एकच आहे का? होय. मग आता आता काय, आता शेवट असंच. आणि काय दाखवलं होतं तुम्ही आता मला? आम्ही असं वर हात केलो. काय म्हणून केलं? काय म्हणलं, वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी संप्रभा निर्विघ्नं कुर्मे देवं सर्व कार्येदी सर्वदा. गन्नाथ रवी शुक्रो बृहस्पती पंचतानम स्वरम नित्यं मेजवानी प्रवर्तते. गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेव गुरु महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्मा तस्मै श्री गुरुवे नमः. देवता प्रिय जानकापती शांताकारम भुजम शेनम पद्मनम बहु सुरेशनम एकम नित्यम इमल मोचेदी. सर्वदी साक्षभूतम गणपती. हा गणपती म्हणतो, ती मारुती म्हणतो. बोबर वसो हा तस्मै श्री वितर्गण्य भर्गोशे देवशे धीमयोम प्रचोदयात. माझा टाइम झाला की मी एवढंच बोलत असतो. टाइम होते का त्याचं? हा, मग ते 2 आरत्या करतो मी, गणपतीची मारुती. किती वाजता करतो? इदुळा. आता किती वाजले? 3:30 वाजत आले. 3:30. 2 वाजून बघा भारी असते बरं का. हे बोलता येते का? कुठलं आहे? लिंबाळा तालुका निलंगा. होय. काय चाललंय मग? चांगला आहे, अच्छा आहे. जेवण ती केलं का? नाश्ता केलो. शाळा किती शिकला? 12वी TH सायन्स. 12वी सायन्स. अरे वा. होय. मग आता काय खाल्लं आज? भात. आता किती दिवस राहायचे इथं? काम ते मिळत आहे, चांगलं आहे. ऊन आहे, थंडी, पाऊस आहे, रात्र दिवस आहे. काम ते लावण्याने मिळत आहे. पाणी मिळत नाही प्यायचं, सांडायचं, आंघोळीचं, कपडे धुवायचं, वर्तनाचं. छान आहे. छान आहे का? पाणी मिळते प्यायला? ते आणावं लागतं. कुठून आणतो? टँकर. टँकर ना? बरं बरं बरं. मग आता चांगलं आहे. चांगलं आहे का? होय. तुम्ही कुठून आला? मी निरावागत गाव आहे माझं. कुठलं? निरावागत. फलटण मध्ये राहतो, महाराजा मंगल कार्याच्या बॅक. इथं कधीपासून आला तुम्ही? इथं आज सकाळी आलो. बरं बरं बरं. आज सकाळी आले. बघा त्यांना काही माहित नसेल. आता तुम्ही येतात आपलं कुदुरमडला जे आहे ना लॉंग, ते सर्जिकल पॅटर, तिथे जन्मला. मग हैदराबाद जा म्हणलं तर पॅरी होते, त्याला काहीतरी रोग झाला तर ते शॉर्ट असेल म्हणते. नवीन घरकुल ते जमशेड मीटरला हात लावा. यांना काय बोलतात म्हणजे असं बोलता येत नाही? डेली आपण म्हणजे काय बी जरा हे झालं तर जावं लागतं. त्यांनी इंजेक्शन गोळ्या देते. तुम्हाला बोलता येते का हिंदी? हाँ चाहे हो. अपन घुमली टहरली हाथ कतल विकलांग हई
पैसा मांगली। तुम्हारा नाम बताओ इनको। अभय कुमार। पूरा नाम? अभय कुमार, पापा का नाम है कैलाश, भाई का नाम है अजय, बहनियन का नाम है अंजना, अंजना, अर्चना, अंशु देवी। बघा कुठले आहेत ते? गांव किधर है आपका? शिकारगंज। शिकारगंज कौन से इलाके में आता है? चंदौली। हम्म? एरौरा सजाई परी 10 किलोमीटर। बघा थोडं बोलता येते पण काय इकडे कळत नाही त्यांना नेमकं काय. मराठी आता आहे? काय नाव आहे? माझं नाव नरसिंग आहे। बरं कुठून आले तुम्ही? आम्ही इथूनच आहे, इथूनच आहोत। काय होते तुम्हाला? काय कळत नाही हे भरला कसं होतं का नाही। कळत नाही? काहीच कळत नाही होय तुम्हाला? आता आहे? चार बात करो नाही बोलत. बघा इकडे बोलतात का बघूया. बात करे काय? काय नाव आहे? शिवा। कुठून आले? राडगाव। कुठून आला तुम्ही? बसा की वाटी घालून. कसं काय आला? काय नेमकं कसं आहे इथं? काही नाही, खेळायला। हा खेळायला? इथं काय खेळायला आहे? वाटे गोट्या? अरे वा बरे. हा आता काय करूया, हे बघा हे जे लोक आहेत ना हे मतिमंद लोक, म्हणजे वेळ मानसिक रोग असलेले, त्यांना मतिमंद मत नाही सॉरी, ज्यांना चाय पी क्या है? अरे वाह कहाँ से है? दुकान से। अरे बैठ ना, अरे मारता नहीं तेरे को, मार लगे लगा। इधर इधर क्या नाम है? नाम ना लास्ट पण बोलते बाहेरून बोलायला चहा पी काय म्हणते. आता हे जे श्री राधाकृष्ण फाउंडेशन आहे ना निलंग्यातलं, हे बघा हे लोक आहेत. बघा इकडे जर कॅमेरा जवळ आणा कॅमेरामन, यांच्या हालचाली कशा आहेत बघू आपण, नेमकं कसं करतात कसं राहतात. आणि इथं आलेले जे लोक आहेत ना ह्यांना मानसिक रोग लागलेला की जे वेगवेगळ्या पद्धतीचे इथं अडचणी डोक्यावर परिणाम झालेले इथं आलेले असतात. नेमकं काय यांना झालेलं आहे बघूया आपण. ते बघा इकडे दाखवा कसं आराम करतात. ते बघा इकडे बघा हातात हात द्यायला लागले ते. कहाँ से आए हो? तेलंगाना से क्या? आप कहाँ से आए? कुठून आला तुम्ही? बघा बोलता येत नाही, थोडं कमी बोलतात. पण मी तुम्हाला सर्व सांगायचा विषय म्हणजे हे जे आश्रम चालवतात ना तो पट्टे आपल्यासोबत आहे आणि हाच आहे. काय नाव आहे? आकाश सोळंकी. अरे वा तुमचं अभिनंदन सुरुवातीला की इथं तुम्ही, आम्ही ज्यावेळेस आतमध्ये प्रवेश केला तर आम्हाला सुद्धा कळलं गेलं नेमकं काय बोलावं. असे लोक एवढे सांभाळतात तुम्ही. तुमचं सुरुवातीला आम्हाला परिचय सांगा तुमचा. माझं नाव आहे आकाश सोळंके आणि मी इथंच एक जवळ एक 10 किलोमीटर आमचं गाव आहे, म्हणजे ग्रामीण भागातलं आहे मी. आणि त्या ठिकाणात राहतो मी. कोणतं गाव आहे तुमचं म्हणलं? सावनगिरा. सावनगिरा निलंगा तालुक्यात येते, लातूर जिल्ह्यातली. लातूर जिल्हा निलंगा तालुका आणि गाव सावनगिरा. बरं तुम्ही इथं किती दिवस झालं चालू केले? 2 वर्ष झाले आमचं चालू करून. आश्रम चालू करून 2 वर्ष झाले. 2 वर्षामध्ये जवळपास आपण 177 लोकांचं काम केलंय. आणि जवळ म्हणजे आता हे भटकी लोक आहेत बरं का. म्हणजे कसं असतं बरं दिनचर्या कशी असते काय असते? सकाळी उठल्यापासून आपला जो डेली आपण जे करतो तसं सेम टू सेम, काही चेंजेस नाही त्याच्यामध्ये. उठल्यापासून एवढंच की फक्त आपण स्वतः करतो, हे स्वतः करू शकत नाही, त्यांच्याकडून आम्ही करून घेतो किंवा आपण स्वतः करतो असं आहे. तर काही लोक असे आहेत की त्यांना व्यवस्थित चालता येत नाही, व्यवस्थित बोलता येत नाही, काही जणांना समजत नाही, काही जणांना समजून पण करत नाहीत, असे लोक आहेत. कारण कसं आहे यांची मेंटॅलिटी हरवलेली, म्हणजे मानसिकता जी आहे ते पूर्णपणे तुम्ही स्वतः आपल्याला थोड्या वेळ खूप वेळ बोलायचा, मग ते पूर्णपणे ते स्वतः म्हणजे त्यांचं जे माइंड आहे ते हरवून गेलेलं आहे. स्वतः करू शकत नाहीत. आता माझ्याकडे आता हा मतिमंद आहे, काही मानसिक रोगी आहेत, काही म्हणजे अनेक प्रकारचे आपल्याकडे लोक आहेत जे की घरापासून वित्रिकूट गेले होते. आणखी आता हे तिकडलं परभणीचे आहेत. हे परभणीचे. आता हे कुठल्याच माहिती नाही, बोलता पण येत नाही, सांगता पण येत नाही. आता तो जो आहे लखनौचा आहे, ते लखनौचे आहेत. लखनौ ते तेलंगणा. एवढं पाठ कसं काय झालं तुम्हाला? तेच आता मला यांचं काही विचार, आम्ही आजार पण सांगू शकतो यांचा, एवढं पाठ आहे आपलं. कारण दिवसभर आमचं काम हेच असतं, त्याच्यामुळे आपल्याला सगळं काय कुठलेही जर विचार तुम्ही सांगू शकतो. आता माझ्याकडे फक्त आणि फक्त आपल्या महाराष्ट्र राज्यातले फक्त 12 लोक आहेत आणि बाकीचे सगळे अदर स्टेटचे आहेत. म्हणजे कुठल्या स्टेटचे लोक येतात तिथं? तेलंगणा, बिहार, भोजपूर, गुजरात,
कर्नाटका, आता काही लोकांचं माहित पण नाही कारण त्यांना बोलता येत नाही, त्याच्यामुळे मला माहिती पण नाही ते कुठले आहेत काहीच माहिती नाही. आता हा याला जर विचारलं तुझं नाव काय तर ते मुस्लिम सांगते, त्याच्याबद्दल काही सांगू शकत नाही, त्यांना बोलताच येत नाही, त्याला मुस्लिमच्या बद्दल बोलताच येत नाही. बरं इथं नेमकं कुठल्या काय जातीचा तर काही विषय काही नाही संबंध येत नाही, भेदभाव आपल्याकडे नाही. आपल्याकडे जात म्हणजे काय, त्यांना सांभाळे म्हणजे काय म्हणते, माणुसकी हीच जात आहे आपल्याकडे, बाकी दुसरं काहीच नाही. याच्यामध्ये आपल्याला की बाबा तू या जातीचा तू त्या जातीचा काही संबंध येत नाही आपल्याला. त्याच्यामध्ये फक्त एकच आपलं एकच उद्दिष्ट आहे की या लोकांना एक चांगलं जीवन जगवायचं. मग तुम्ही कसं करता हे सगळं आता, म्हणजे तुम्ही सुरुवात कशी केली नेमकं, किंवा हे तुम्हाला चालू करायचं, हे कसं काय सुचलं तुम्हाला असं? कारण कसं आहे, आता तुम्ही बघतच असाल किंवा भरपूर काय आश्रम बघितला असाल जिथे की वयस्कर वयोवृद्ध अशा लोकांना सांभाळलं जातं, पण अशा लोकांना कोण सांभाळत नाही जे की बाबा स्वतः करू शकत नाही. कारण स्वतः करणाऱ्याला सांभाळू शकतं की ज्याची मानसिकता आहे की बाबा त्याला जर म्हणलं की चहा पी, समजा का त्याला म्हणलं किंवा तू चहा पी, चहा पिऊ शकतो, जेवण करू शकतो, बाथरूमला जा, सगळं करू शकतो, आंघोळ कर, ब्रश कर, जे काय असतं त्याचं कर म्हणलं तर करू शकतं. हे जे लोक आहेत स्वतः करू शकत नाहीत, किंवा आपण सांगावं लागतं त्याला अंगात कपडे घाल, जेवण केलं तर हात धु, जेवणाच्या अगोदर हात धु, जेवलं असतं ताट ठेव, सगळ्या गोष्टी आपण सांगावं लागतं तेव्हा हे करतात. हेच लोक हे सगळे लोक, याच्यामध्ये 4-5 लोक आहेत की जे की बाबा ते स्वतः करू शकतात, ते पण आपण शिकवले म्हणून, नाहीतर ते काहीच करू शकत नाही. असे लोक आहेत आपल्याकडे. कशा कुठल्या कंडिशन मध्ये लोक येतात, नेमकं येतात कसं काय, तुम्ही कसं आणता ह्यांना? येतात म्हणजे कसं असतं, आता माझं एक इंस्टाग्रामवर पेज आहे श्री राधाकृष्ण फाउंडेशन त्या नावाने, आणि त्या पेजवरती व्हिडिओ व्हायरल करतो किंवा अशा लोकांचं मी संगोपन करते. असे लोक जर तुम्हाला दिसून आले ज्या लोकांना खरीच गरज आहे, जे निराधार आहेत, त्याला एखाद्या चांगल्या ठिकाणची गरज आहे, त्याला जेवणाची सोय हवी आहे, राहण्याची सोय हवी आहे, एकाच नॉर्मल म्हणजे आता कसं असतं बेसिक हॉस्पिटलची गरज आहे. आता रस्त्याला कोण बघत नाही, कारण याचं कसं आहे, या लोकांना समाज बघत नाही ना, घरचे बघत नाही ना, आपलं प्रशासन बघत नाही, कारण या लोकांकडे पूर्णपणे दुर्लक्ष केलं जाते. कारण हे कसं आहे, आपल्याला एक भीती असते की बाबा हे लोक मारतात, मानसिक रोगी हा व्यक्ती मारतो दुसऱ्यांना, असं त्यांना भास आहे. पण मी सांगते की बाबा हे लोक आपल्याला मारहाण करत नाही. आता मी जवळपास कमीत कमी 2 वर्षाला काम करतोय, 150 पेक्षा जास्त लोकांचा मी सांभाळ केलाय आणि व्हिडिओ व्हायरल करून घरापर्यंत पोहोचवायचा प्रयत्न केला. ज्या लोकांना त्यांच्या व्यक्तीची गरज होती ते घरापर्यंत पोहोचलेत, आणि बाकीचे जे आता माझ्याकडे आहेत त्यांना यांच्या घरच्यांना म्हणजे यांची गरज नाही. ते तुम्ही सुरुवातीला त्यांना बोललो, ते महाराज आहेत पंढरपूरवरून आणलेले, त्यांना एक सलमान भाई म्हणून आपले मित्र आहेत, त्यांनी आपल्याला त्यांना दिले तिकडे. त्यांच्या त्यांच्या घराचा शोध लागलेला आहे की सलमान भाई त्याला सांभाळत मुली आणून सोडली बरं का. त्यांच्या मुलानं काय बोलला, तुला सांभाळ वाटलं सांभाळ, परत सोड नाही तर मारून टाक, मला त्याच्याशी काही घेणं नाही. क्लिअर सांगितलं त्यांच्या मुलानं, सांगितलं त्यांच्या मुलाचं नाव पण अमित आहे, अमित वाडेकर. अमितच आहे ना महाराज, तुमच्या मुलाचं नाव अमित? अमोल अमोल नाव आहे त्यांचं, अमोल वाडेकर नाव आहे त्यांचं. यांचं नाव हरी आहे. मग ते म्हणते की मला वडिलाची गरज नाही, यांच्या नावावरची प्रॉपर्टी काढून घेतली, सगळं काढून घेतले, रस्त्यावर व्यवहार करून सोडले. हे जे लोक आहेत हे अनाथ नाहीत बरं का, सगळ्यांना परिवार आहे पण सांभाळ कोण करत नाही, असा विषय, बाकी दुसरं काहीच नाही याच्यामध्ये. त्यांना बोलता येतं हे, ते काही जणांना बोलता येते, काही जणांना बोलता येत नाही, पण तुम्हाला असं फेस टू फेस बोलू शकत नाही, माहिती देऊ शकत नाही. ते तुम्हाला विशेष काय वाटतं बरं सगळ्यातून? यांना गरज आहे, एका आधाराची गरज आहे, कारण यांना कोण सांभाळत नाही म्हणून. कारण कसं आहे, ज्याला कोण दुर्लक्ष केलंय त्याला आपण सांभाळायचं काम करतो. तुम्ही तो एक व्हिडिओ दाखवला मला आता आल्यानंतर, ती मध्ये काहीतरी 8 वर्ष सोबत राहिली, काय प्रेमात विषय झाला. कारण कसं आहे, हे लोक जे आहेत डिप्रेस झालेले आहेत कुठल्या ना कुठल्या कारणामुळे. जन्मताचे लोक असे नसतात, थोडक्या कारणामुळे असे डिप्रेस झाले, तर नंतर असं त्यांची मानसिकता हरवली. मग आता पुढे नेमकं काय कसं राहायला पाहिजे? मला काय म्हणायचं आहे, एखादा व्यक्ती आहे त्यांना जास्त काही डोक्याला लावून घ्यायची नाही कुठल्या गोष्टी. आपल्याला त्रास होते तर जिथल्या इथे सोडून द्यायच्या गोष्टी सगळ्या. असं जर आपण कुठल्या गोष्टीमध्ये गुंतलो, स्वतःला काय करून घेतलं, तर अशा पुढे चालून अशा गोष्टी होतात. आता हे लोक जे झाले ते कुठल्या तर नॉर्मल गोष्टीमुळे झालेले ते, त्यांना थोडका त्रास घरचा असेल, पैशाचा असेल, प्रेमाचा असेल, कुठलंही कोणीतरी मारलं असेल किंवा बोलतात. आता ते व्यक्ती हे जे बसले तिथं गुडघ्यावर हात ठेवून बसलेले, तर यांना यांच्या मित्रांनी ताणून फसवून सोडून गेलेलं, म्हणजे फिरण्यासाठी टूरसाठी आले. आपल्याला भाषा समजणार नाही त्यांची, थोडकं समजतं थोडकं समजत नाही असा विषय. हिंदीच बोलते पण तिकडली वेगळी भाषा त्यांची, ते बंगालची काहीतरी. धर्म भैया आप कहाँ से हो? माइक दे त्यांच्याकडे. कहाँ से हो आप? अबे हाँ बस्तरनी गाँव का नाम कुमा कॉलोनी, हिमा कोमली, कुमा कॉलोनी, कुमा कॉलोनी गाँव. आपका पूरा नाम बता सकते हो? बस्तर. क्या नाम है आपका? धर्म. बस्तर. कौन सी भाषा आता है आपको? एमपी मध्य प्रदेश में आए, क्यों यहाँ पे क्यों आए थे आप? गाड़ी बुल काते, गाड़ी बुल काते, गाडी याला काय केलं होतं, कामासाठी म्हणून आणले इथं, कामाला लावले, पेमेंट वगैरे घेतली, त्यांची पेमेंट झाली, ते पैसे घेतले याला इथं सोडून देऊन गेले. परत त्यांना जायचं कळत नाही असा विषय झाला. मग जवळपास येथे उमरगा म्हणून चौरस्ता उमरगा म्हणून येत आहे, धाराशिव जिल्ह्यातलाच एक तालुका आहे, माहिती असेल चौरस्ता उमरगा. तिथे हे जवळपास 8 ते 10 वर्ष रस्त्यावर जीवन काढले त्यांनी. त्या टेन्शनमुळे थोडी मानसिकता हरवली यांची. हे स्वतः करू शकत नव्हते, एवढे 4-5 बॅग, त्याच्यामध्ये कपडे घाण,
काय पण बुट चपलं बाटल्या वगैरे असं गोळा केलं होतं. आज आपल्याकडे ते व्यवस्थित होऊन भांडे घासू लागणे, आपल्याला कपडे धुवू लागणे. या माणसाचा आता हे काम कसं करते ते सगळे काय याच्यातले 4-5 लोक काम करतात, बाकीचं सगळं आम्ही स्वतः करतो त्यांचं. काय काय करतो कसं म्हणजे सकाळी उठल्यापासून यांना सकाळी उठवायला लावणे, उठून लगेच त्याला ब्रश करायला लावणे, बाथरूमला जाऊन आणणे, आंघोळ घालणे, जेवायला बसवणे, नंतरला येतं आराम करायला लावणे, नंतर थोडाफार आपलं जमल तसं डान्स करून घेतो, जमल तसं यांच्यासोबत टाइमपास करतो. नंतर 4च्या नंतर वॉकिंग असते, हे पूर्ण इथं वॉकिंग करून घेतो, 2 तास वॉकिंग करतात. जसं जमल तसं असतं यांचं, कसं आपलं असतं तसं. आता हे तुम्हाला का सुचलंय नेमकं हे इथपर्यंत आला तुम्ही सुरुवात कशी केली याची तुम्ही? अच्छा, सुरुवात म्हणजे कसं आहे, मला एक सवय होती की बाबा असं म्हणजे टुरिस्ट असल्यासारखं फिरायची सवय. तुमचं वय काय आता? 25. तुम्ही वयाच्या 22 वर्ष चालू केलं का मग? हा 22 नाही 3 वर्ष झालं. 2 वर्ष झाले. 23 वर्षी. हा 23 वर्षाला चालू केलं. 23 एंडिंगला चालू केलं म्हणजे 2 वर्ष झाले. दादा पहिला माणूस कुठला पकडला? पहिला माणूस तो त्यांना कोणते दाखवा जर कॅमेरा दाखवा. अण्णा नमस्ते करो, जय श्रीराम. हा अरे वा. हा ते अण्णा, तिथून सुरुवात, त्यांच्यापासून सुरुवात केली. 1 नंबर ते आहेत, परत 2 नंबर हे आहेत. हे कुठले ते? कर्नाटक बोलत नाही ते, कन्नड बोलते, थोडकच बोलते, आलं मनात तर त्यांचा काय तपास लागला नाही लागला त्यांचा. म्हणजे इकडे आलेच नाहीत कोणी? कोणच आलं त्यांचं आधार कार्ड थंब मशीन वगैरे तसलं काय केलं काहीच होत नाही. कारण कसं असतं, आपण आधार कार्डला नंबर लिंक केलेला असतो, नंबरवर ती ओटीपी भेटली तर मग यांचं डिटेल कळते. ओटीपीच भेटत नाही आपल्याला तर कुठून भेटणार? आता हिथं एकूण किती लोक सांभाळले तुम्ही आतापर्यंत? आतापर्यंत 177 लोक सांभाळले. 177 मधले 44 लोकांना घरापर्यंत पोहोचवले. म्हणजे व्हिडिओ व्हायरल होतात आपले, त्याच्यावर त्यांच्या घराचा शोध लागला. ज्यांना कोणाला वाटले की बाबा माझा व्यक्ती घरी यावं म्हणून, लोक दिसू द्या. तर त्यांना आपण त्याच्या घरापर्यंत पोहोचवले. जे की आग्र्यापासून आले होते, आग्रा तिथून पण आले होते, आमचा व्यक्ती आम्हाला द्या म्हणून. म्हणजे मी एक 1200 मधून आणला होता, त्याच्या घराचा शोध लागला, ते तिथून येऊन गेले. आता तुम्ही मग ते इथं आल्यानंतर मग ते जाताना तुम्हाला काय कसं हे करतात, प्रतिसाद कसा देतात? काय चांगला आमचा व्यक्ती दिला तुम्ही, त्याच्यासाठी आपलं म्हणजे आभार मानतात, चांगली गोष्ट म्हणतात. कोण रडतं, कोण काय करतं, कोण काय करतं. हा काय मदत वगैरे करतात? नाही तुम्ही त्या लोकांच्या संपर्कात आहेत, इथून गेलेले काय आहे? काही लोकांचे काही जण संपर्क तोडले, बोलते काही बोलत नाही, आपला स्वार्थ झाला की विषय संपला. काही जण कसं असतं, तुमच्या माहितीसाठी सांगतं, आता ते तुम्ही बोललात ते त्यांचं शिवाजीराव डोईफोडे, जालन्यामध्ये एक तुम्हाला माहिती असेल राहडगाव म्हणून पैठणच्या जवळ, त्या राहडगावचे आहेत. त्यांच्या सख्या भावानं त्यांना 10 वर्ष साखळीने बांधून ठेवलं होतं. हा तुम्हाला त्यांचा व्हिडिओ देतो मी पर्सनल. सख्या भावानं 8 एकर जमीन आहे त्यांच्या नावावर. लग्नाच्या दुसऱ्या दिवशी बायकोन सोडून गेले होते त्यांना, मग ते डोक्यात जरा फरक पडला त्यांच्या. त्याच्यामुळं म्हणजे काय झालं, ते त्यांचा पर्सनल इंटरनल काय विषय असेल, पण सख्या भावाने एका झाडाला उन्हात थंडीत पावसात एका झाडाला साखळीने बांधून टाकलं होतं, जे की साखळी पायात बुडालती, ते साखळी झाडात पण बुडून गेली. त्यांना कोणच सांभाळणार नव्हतं. मला असंच की बाबा तिथल्या गाववाल्याने सांगितले की तुमचं आम्हाला काम आवडले आणि एक व्यक्ती, त्या व्यक्तीला तुम्ही सोडून आमच्याकडे म्हणजे तुमच्याकडे नेऊन त्याला सांभाळता का? 1 दिवसाच्या मध्ये 3 तासाच्या मध्ये बाहेर त्यांच्या गावात गेलं, त्याची सुटका केली आणि त्याचा नंबर 1 आपण आता जवळपास 2 वर्ष झालं सांभाळ करतोय. त्याला जेवायचं काय आणि पाणी प्यायचं काय कळत नव्हतं, जे की स्वतःची घाण खाणे, स्वतःचं लघवी पिणे अशा गोष्टी करायचा व्यक्ती आज आपल्याकडे जेवण करतोय, स्वतः बाथरूमला जातोय, सगळ्या गोष्टी. तो बिघडला का होता त्याला बांधून ठेवल्यामुळे, म्हणजे पूर्ण मानसिकता हरवली. त्याला ऊन काय, ताण काय, पाणी काय काहीच भेटत नव्हतं जागेवर. जसं की आपण एखाद्या कुत्र्याला जर बांधून ठेवलं तर त्याला टायमाला देत, त्याला ते पण नव्हतं. आई आहे, भाऊ आहे, वडील नाहीयेत, पण त्याच्या नॉर्मल कुठल्या फक्त आणि फक्त जमिनीसाठी त्याच्या भावाने त्याला बांधून ठेवलं होतं. आज मला मित्र वगैरे सहकार्य करतात तिथे? करतात. 3 मुलं इथं, 3-4 आहेत. काय नाव आहे त्यांचं? एक मल्हारी मधने म्हणून आहे, एक विकास होगले, संकेत नाटकर आणि एक आदिनाथ सुरज. 4 जण आहेत आपल्याकडे निःशुल्क, 1 रुपया न घेतात 24 तास काम करतात. पैसे घेतात तुमच्याकडून? नाही घेत नाही, 24 तास काम करते. तुम्हाला काय कुठून मदत वगैरे होती का? मदत नाही, ताण होतं आपल्याकडे, म्हणजे जे की वया लोकांना जेवणासाठी एक मदत केली जाते आपल्याकडे. व्हिडिओ व्हायरल करतो त्याच्यानं कसं असतं, आता तुमचा वाढदिवस आहे, तुम्ही कुठं तर 4 लोक तुमचे बोलून त्यांना घालण्यापेक्षा या लोकांना जर घातलं तर चांगली गोष्ट. याचा कमीत कमी यांच्या आत्म्याला तर शांती पडली किंवा आपल्याकडून यांना काहीतरी जेवायला पडलं. मग या लोकांना त्याच्याकडून काहीच कळत नाही, यांना काहीच कळत नाही, सगळं म्हणजे घाण वगैरे करतात, हे सगळं होऊ शकतं. आता याच्यात 10 लोक मी आता हे यांना काही लोक जातात, मला आले बाबा म्हणजे कोणाला विचारत जातात ते, जे बाकीचे लोक आहेत 10 लोक आहेत ते त्यांना म्हणजे घाण केले ते पण कळत नाही. आम्ही फक्त स्मेल ओळखतो आम्ही की बाबा त्याने घाण केलेलं बाहेर घेऊन झाला, असं आहे लोकांचं. मग आता तुम्ही हे सगळं चालवताय, आता सध्या किती लोक आहेत तुमच्याकडे? इथं 60 लोक आहेत. तिथले आणून सोडतात का लोक असे काय? सांगतात, पण मी चौकशी केल्याशिवाय घेत नाही. त्या व्यक्तीला खरीच गरज असेल तर आणतो. घरातले लोक, घरातले वैतागलेले लोक वगैरे असतील कोणाला म्हणतात, पण त्यांची कंडिशन बघून परिस्थिती खरंच विकट आहे त्यांची. ते खरंच एक टायमाच्या जेवणाला महाग आहेत लोक, आणि त्यांच्या घरामध्ये असा व्यक्ती आहे त्याला गरज आहे की बाबा कुठं त्याचा व्यक्ती जर राहिला तर ते स्वतः सुखाने जगतील. असा जर असेल तर करतो, मग करत नाही. कारण कसं आहे, सध्याला कोण कुठं पण पैसे देऊन ठेवू शकतो. त्याला किती पैसे लागतात दादा दररोज? जवळपास कमीत कमी 6,500 च्या पुढे खर्च जातो आपला दररोज. हा, घरभाडा आहे, लाईट बिल आहे, पाणी आहे, स्वयंपाकाची बाई आहे,
हे जागेला भाडं आहे, म्हणजे सगळ्याच गोष्टी जर मेंटेनन्स धरलं एखाद्या व्यक्तीला, म्हणजे आपलं जे काही आमचं डेलीचा शेड्यूल आहे याच्यामध्ये पूर्णपणे 6,500च्या पुढून खर्च होतो आपला एक दिवस. दररोज 6,500 डेलीचा म्हणजे ह्या भाड्यासहित. भाड्यासहित आलं सगळं झालं. हे ह्यांना ते आचारी वगैरे सगळं लावून तुम्ही सगळं देताय असं? सगळं काय आपण फक्त चपाती बनवायला बाई येते बाहेरून. त्यांच्या आरोग्याची काळजी वगैरे कसं? सगळं काय डॉक्टर ठेवले, डॉक्टर येतात, ते डॉक्टर डॉक्टर मध्ये प्रवीण वारद, ते पूर्णपणे फ्री मध्ये यांची ट्रीटमेंट करतात. म्हणजे तपासणी पूर्णपणे ते महिन्यात 3 ते 4 वेळेस येतात. यांची कोणाची हेल्थ केअर म्हणजे ताप सर्दी खोकला हे सगळं काय म्हणजे बेसिक सगळी तपासणी वगैरे करतात. ते सांगते बायाला हे आहे त्याला ते आहे. तुमच्या घरचे लोक हे ते काय म्हणजे कसं काय? आता घरच्या सोबत सुरुवातीला लग्न झालंय का? नाही झालं. बरं, मग तुमच्या घरचे लोक वगैरे काय म्हणतात? सुरुवातीला तुम्ही असे लोक पकडल्यानंतर तुम्हाला काय रागवले? घरचे नव्हते, घराकडे येऊ दिले नाही थोडे दिवस. आता स्वतः येतात. तुम्हाला घराकडे दिलं नाही? काही येऊ दिलं नाही. आता काय नाही, स्वतः येतात तिथं किंवा माझा मुलगा कुठं तर चांगलं काम करायला. सुरुवातीला मला बोलायला तयार नव्हते किंवा हे चुकीचं करायला असतो, लोक काय करायला कमवायचे नादाला असतो सगळं काय. म्हणजे मी हे जे काम चालू केलंय ते बाहेरून पैसे काढून केले, जे की मला कुठून कोण मदत केली नाही, घरच्यांनी केलं नाही, कुठल्या आमदारांनी केलं नाही, कुठल्या खासदारांनी केलं नाही. बाहेरून पैसे म्हणजे? बाहेर म्हणजे व्याजी पैसे काढून. व्याजी पैसे काढून. किती काढले? लोन काढलं होतं मी. एकच मिनिट. बजाज फायनान्सचं लोन काढलं आणि त्याच्यावर चालू केलं. किती काढलं लोन? 10 लाख लोन काढलं होतं आणि त्याच्यावर आपण हे चालू केली, सुरुवात केली. 10 लाख रुपये लोन काढलं? कशावर? कसं असं कसं दिलं बजाज? दुकान आहे माझं कपड्याचं, त्याच्यावर घेतलं. स्वतःच कपड्याचं दुकान आहे? स्वतःच कपड्याचं दुकान. बरोबर. कोण चालवतंय ते? आता छोटा भाऊ सांभाळतो, पण ते पण आता लॉस मध्ये आले. तुम्ही सगळं सोडून दिलं ते? सगळं सोडून दिलं. आणि घराकडे पण जाणं होत नाही आता सध्याला मला. हा, म्हणजे हेच तुमचं गणगोत झाला आता सगळंच. मी काय म्हणतोय, 2 वर्षामध्ये माझ्या घरच्याला विचारा, घरच्या सोडून त्या कोणाला विचारा, गावात तर जातच नाही, सण पण होत नाही माझा कुठला. सण कुठे ह्याच्यासोबतच करतो? हा, सगळं जे माझं इंस्टाग्रामला पेज आहे त्याच्यावर तुम्हाला हर एक प्रकार दिसेल माझा, हर एक मोमेंट असते जे की माझा वाढदिवसापासून. मी काय म्हणतोय, इंस्टाग्रामचा आयडी सांगा तुमचा. श्री राधाकृष्ण फाउंडेशन म्हणून आपलं इंस्टाग्रामला एक पेज आहे, जे की त्याच्यावर सगळी आपली माहिती असते, डेलीच अपडेट असतो. तुम्ही आज आलात माझ्याकडे, हे सुद्धा अपडेट पडतं त्याच्यावर, जे की डेलीचं एखादी आपला व्यक्ती भेटायला आला, काय दिला, कशाबद्दल आला होता, सगळी काय पूर्णपणे माहिती असते. कॅमेरे वगैरे लावले कधी? कॅमेरा आहे. एक आहे. हा, एक आहे. बरं. हे 60 लोक तुम्ही सांभाळता एवढं? महिला वगैरे काय? महिलांचा पण रेस्क्यू करतो आपण, जे की कसं करताय? जे रस्त्यावर जे भटकलेले, ज्यांना गरज आहे सध्याला, तुम्हाला माहिती आहे महिलांची कशी परिस्थिती आहे सध्याला, त्याच्यामुळे जे महिलाला गरज आहे त्या महिलेला आपण त्यांचा रेस्क्यू करतो आणि त्याला एक चांगल्या ठिकाणी, म्हणजे नानाजला एक आश्रम आहे महिलांचं, आणि परत बुलढाण्याला 2 ठिकाणी महिला. आता तुम्ही हे सगळं करताय, खर्च एवढा चालवता, एवढं भागवता, तुम्हाला इंस्टाग्रामवर तुमचं पेज आहे, त्याच्यावर कोणी मदत करत असेल नसेल, आणखी कशाची गरज आहे बरं तुम्हाला? दररोज 6,500 रुपये खर्च येते याला. काय ज्याला म्हणजे आपले मी जे कार्य करतोय या कार्याचं ज्याला म्हणजे आवड असेल, ज्याला भान आहे, ज्याच्यामध्ये एक प्रकारची माणुसकी आहे, ज्याला वाटते की बाबा मला देवाने दिले आणि आपल्याला कोणाला तर ते द्यायचं, म्हणजे मला करता बनवले, कोणाला तर करायचं, तर त्याच्या मनामध्ये असं तर मदत करा, आपली कुठलीच अपेक्षा नाही. आता मी आज 2 वर्ष झालं चालू होते, कोणाकडे गेलं नाही किंवा मला मदत करा म्हणून. ज्याला मी फक्त एवढंच करतो किंवा एखाद्या व्यक्ती आपल्या इथं जर खूपच क्रिटिकल असेल, त्याला ऍडमिट केलं, त्या टायमाला लोकांना मागणी करतो की बाबा माझ्या व्यक्तीला एखाद्या आधाराची गरज आहे, आणि त्या असा एखादा प्रसंग असा आठवतो का की तुम्हाला मदत लागायची होती? लागायची होती. काय झालं होतं? हा गोल्या 16 वर्षाचा होता ना, याला पुण्याहून आणल्या. किती वय आहे? आता 17 असेल त्याचं वय. याला कुठल्याही आश्रमने घेतलं नाही, हा मतिमंद आहे. याला म्हणजे याची जागा असलं की त्याला कळत नाही, म्हणजे आगाऊपणा करतो भरपूर तो. आता नाही म्हणलं तर त्याला एक महिना झाला करायचं सांगितलं. त्याला 1 महिन्याखाली त्याला ऍडमिट केलं होतं, जवळपास कमीत कमी 62,000 रुपये खर्च आला त्याला. किती? 62,000 रुपये खर्च. त्याच्या म्हणजे याला काय असं खाली पडले मुलाला? हा, खाल्ले किडे उचलून खाते त्यानं, आणि ते किड्याच्या पोटामध्ये गाठ बांधली, ते गाठ येऊन काय झालं त्याला, ते गाठ फुटून काय त्याला इन्फेक्शन झालं. इन्फेक्शन होण्यानं त्याला ऍडमिट करायला लागलं. किडा आतमध्ये जाऊन जवळपास कमीत कमी त्याला 50 किड्याचा गोळा तयार झाला मध्ये. भातांबरी हॉस्पिटल आहे, तिथे ऍडमिट केलं होतं आपल्या इथंच. त्याचं पूर्णपणे इन्फेक्शन, म्हणजे संडास उलट्या कशी उलट त्याला, आपण एखादं विष खातो बघा तसं, म्हणजे रक्तासारख्या उलट्या आणि जुलाब हिरवं, म्हणजे पूर्णपणे विष खाल्ल्यासारखं झालं होतं. डॉक्टरला निदान लागलं होतं की याला झाले काय, आपण ते झाले असं कळलं होतं सुरुवातीला. जेव्हा सोनोग्राफी केली तेव्हा कळलं की याच्या पोटामध्ये गाठ तयार झाली, ते गाठ फुटून इन्फेक्शन झालं. मग कळलं पुण्याचे ते लगे वगैरे थांबले होते, सगळं काय आता दुरुस्त आहे, कारण व्यवस्थित नंबर आहे, गोळे वगैरे व्यवस्थित सगळं आता नॉर्मल झालं. ते पैसे कुठून दिले तुम्ही? इंस्टाग्रामवर जमा केले, काही आपण घातले, कोणी मित्रांनी दिले, असं. 62,000 रुपये खर्च आला. काय आता तुम्ही एवढं करताय, एवढं मोठं ओझं सांभाळता तुम्ही सगळं, म्हणजे रस्त्यावर फिरणारे लोक, वयोवृद्ध लोक तर सांभाळतील समजा, त्यांना ज्यांना भान आहे त्यांना, पण ज्यांना भान नसलेल्या लोकांना तुम्ही सांभाळताय. आता गरज आहे तशा लोकांना भरपूर. आता जे कसं आहे, आता तुम्ही मी दाखवलं तुम्हाला, काही जण बोलतेत, आता हे जे बसले तो काय यांना बोलता पण कुठले ते बी सांगता येत नाही. ते हे मानसिक रोगी नाहीत, ते बाहेरले तेलंगणा आंध्र प्रदेशचे, पण त्यांना समजत नाही की बाबा मला घराकडे जायचं. असे काही लोक आहेत आपल्याकडे,
आता बघा हे तसेच आहेत ते मरपत पलीकडला ते संतोष कुमार बोलतात का आपल्याला? हे तेलुगू आहेत ते सगळे तेलुगू आहेत माझ्याकडे बाहेर तेलुगू स्टेटचे आहेत? असल्यामुळे का थोडं समजत किती नाही. किती बाहेर स्टेटचे लोक बाहेर राज्यातले किती? महाराष्ट्र सोडलं आपल्या महाराष्ट्रातले तर बाकी सगळे तिकडलेच वेगवेगळ्या बाहेर कुठल्या कुठल्या तेलंगणा राज्यात आहे गुजरात आहे बिहार आहे भोजपूर आहे कर्नाटक आहे काही जणांचं माहिती पण नाही कुठले आहेत ते असे लोक आहेत. आता बघा हे आणल्यापासून हे कुठलं आपल्याला माहितीच नाही बोलतच नाहीत ते त्यांची पण जागा संडास लोक बरं का त्यांची पण यांना पण बोलता येत नाही काहीच नाही आपल्या ते जर त्यांना बोललं तर बोलत नाही ते काहीच नाही त्यांचं. आता यांच्या घराचा शोध लागलाय यांच्या भावानं मी जेव्हा म्हणलं की तुमचा आपला व्यक्ती तुमचा आमच्याकडे आहे तेलंगणाच आहे त्याला हिंदीमध्ये बोललो की तो आपका आदमी हमारे पास है उसको लेके जाओ त्यांना डायरेक्ट ब्लॉक करून टाकला आपल्याला म्हणजे नंबर ब्लॉक केला हा त्यांना सांभाळायचं म्हणजे त्यांना गरज नाही व्यक्तीची त्याच्यावरून कळलं. आता यांचं तसं होतं हे तर अंगात कपडे पण घालत नव्हते कुठल्याच माहिती नाही बोलत नाही ते पण सांगत नाही ठीक आहे. पण आज व्यवस्थित नंबर कपडे घालून आपल्याकडे त्यांचा सुरुवातीचा व्हिडिओ भेटला यांचा देतो व्हिडिओ तुम्हाला यांचा देतो काही लोकांची व्हिडिओ मी व्हिडिओ दाखवणार आहे बरं काही हा जो विषय आहे ना अतिशय हृदयाला स्पर्श करणारा आणि गंभीर विषय आकाश सोलंके नाव आहे आणि राधाकृष्ण फाउंडेशन मार्फत हे निलंगा या ठिकाणी निलंगा लातूर जिल्ह्यातलं हे निलंगा तालुका आहे तालुकाच आहे ना तालुका आहे तालुक्यात निलंगा तालुक्यात या MIDC परिसरात हे आश्रम आहे. बघा वयोवृद्ध लोकांचा मी तुम्हाला विषय दाखवला मात्र त्याच्या पलीकडे जाऊन ज्यांना काहीच कळत नाही वेडसर आहेत वेडसर म्हणता येत नाही मनोरुग्ण आहेत संडास लगी सुद्धा त्यांना झालेली समजत नाही अशा लोकांचा सांभाळ करणारा हा अवलिया. तुमचा फोन नंबर काय? आकाश आकाश सोलंके नाव आहे याचं. माझं पूर्ण नाव आकाश सोळंके. आकाश सोळंके. हा माझा तुमचा फोन नंबर सांगा. माझा मोबाईल नंबर आहे 9604497573. काही माहिती जर विचारायची असेल त्या नंबरवरती कॉल करू शकता तुम्ही विचारू शकता. परत सांगा नंबर एकदा. माझा मोबाईल नंबर आहे 9604497573. इंग्रजीमध्ये सांगा. 9604497573 हा नंबर आहे आपला. अच्छा काय संदेश कराल तुम्ही लोकांना की लोक असे बरेच लोक इथं आल्यानंतर दुरुस्त झाले तरी तुमचा ब्लॉक केला नंबर अतिशय दुर्दैवीच बाब आहे. भरपूर आहेत तसे. आता मी काय म्हणतोय इथले आता एक नंबर तो ते बसले डोक्याला हातला त्यांचं नाव मरप्पा आहे. ते माणसात नव्हते सुरुवातीला अंगात कपडे घालायचे नाही स्वतःला मारून घेणे जोर जोर आपटणे दिसल ते फोडणे पण आज आपल्यापाशी जवळपास 99% हेल्प आहे त्यांची आपल्याला 99% हेल्प सगळ्या गोष्टी लोकांना सांभाळू लागतात आपल्याला जेवायला बसणे ताट देणे बाहेर राहून कपडे धुतात बाहेर जाताना जायचं उड्या बिड्या मारतात असं सुरुवातीला करतात 4 दिवस जेव्हा त्यांना कळते की बाबा इथं त्यांना सांभाळलं जाणार आहे नंतर करत नाही. आता हे जेवढे लोक आहेत ते तसेच आहेत आणि काही पळून पण गेले जेव्हा आपण आणतो तेव्हा माझ्यापाशी जवळपास 20 लोक पळून गेले सुरुवातीला आणले 2-3 दिवसात पळून जातात ते बेवारस तोडून असं बाहेर पडतात. नव्हतं पहिलं आश्रम असलं आपलं मी आता बनवलंय पूर्णपणे बंदिस्त केलं तुम्ही आता बंदिस्त केलं आता पहिलं पूर्णपणे खुल्लं होते आश्रम त्याला बनवून घेतले पूर्ण 8 गुंठ्याची जागा 10 वर्षासाठी कराराने घेतले आणि तिथे पूर्ण प्रकल्प चालू केला. ह्या 2 गाड्या कसं कोणती गाडी हे गाड्या यांना आणण्यासाठी गाड्या म्हणजे काय करता तुम्ही हे व्यक्ती आता समजा इथे काही व्यक्ती येते आता इथून मी जवळपास कमीत कमी 1000 किलोमीटर दूरून आणतो लोक फक्त महाराष्ट्रातले बरं का. महाराष्ट्रात आपल्या इथे एखादी व्यक्ती आलाय आणि त्याला आपल्या खरंच आधाराची गरज आहे तिथपर्यंत पोहोचणार त्याला घेऊन जे की मला समोरले कॉल करतात की बाबा एक व्यक्ती फिरतोय त्याला तुम्ही आधार देऊ शकता का. मी त्यांना सांगते की बाबा खरंच तो व्यक्ती बेवारस आहे का त्याला आधाराची गरज आहे का आधार गरज असेल तर की बाबा ड्रिंक करतोय का स्वतः जर काम करत असेल त्याला गरज नाही सांभाळायची तो करू शकत नाही तर कोणाला मागू शकत नाही त्याला मी सांभाळायचं त्याला विचारतो तिथपर्यंत जाऊन आपण त्याला आणण्याचा प्रयत्न करतोय आणून सांभाळतो त्याला. आता एक व्यक्ती हा झोपला खेत इधर थोडं इधर जवळपास यांना आता 1 वर्ष झालं सांभाळतोय आपण. बटन सीधा लागाव थोडे बटन सीधा लागाव पुरं बटन. आता यांना आपण जवळपास 8-9 महिने झाले 8-9 महिने झाले यांना आणले आपण बहुतेक 15 ऑगस्टच्या टायमिंगला आणले यांना आणि जेव्हा आणले तेव्हा त्यांना याची पूर्ण काय माहिती घेतली आपण. हे अशा अवस्थेत होते की अंडरवेअरवर फिरायची रस्त्यानं भर उन्हात अंडरवेअरवर फिरायचे थंडीत उन्हात आणलं तेव्हा यांच्या खांद्यावर एक बॅग होती आणि त्या बॅगेमध्ये जवळपास कमीत कमी 20,000 माचीस होत्या. लोकांनी ओढून टाकलेल्या काड्या घातलेल्या वगैरे त्याच्यामध्ये सिगरेट बिड्या वगैरे असं गोळा केलेलं वर असं खांद्यावर ओढून हे बघा पूर्ण काय झालं होतं हे पूर्ण असं चुराक पडत हे असं सगळं सगळं नाही ते खांद्यावर ठेवून रस्त्याला बॅग जड होतं ना ते पूर्णपणे असं म्हणजे आता 20,000 म्हणल्यास किती जड झालं असेल ते काड्या वगैरे सिगरेट बिड्या मोठं गटुड होतं तुम्हाला यांचा पण व्हिडिओ देतो मी. अशी यांची अवस्था होती. आता यांना जरी विचारलं आपण नाव कुठलं आहे तर हे नाव कसं सांगतात होता नाम काय आपका नाव खेत गाव कोणसा काही विचारा खेतच्या पहिले काय सांगतात फक्त खेत सांगतात
फक्त खेत सांगतात हा खेत सांगतात, दुसरं काही सांगत नाहीत ते. म्हणजे शेताच्या ह्याच्यात आलेले आहेत ते. हा काय विषय त्यांचा पर्सनल आपल्याला काहीच माहिती नाही, पण यांना गावचं नाव आठवत नाही, यांचं स्वतःचं नाव आठवत नाही, घर कुठं आहे, यांच्या घरामध्ये कोण राहतं काहीच माहिती नाही. फक्त एवढंच कळतं की फक्त खेत, काही विचारा खेतच्या पुढे काही सांगू शकत नाही ते. हा, सगळं काय कळतं. हे शांत झोपतात का संध्याकाळी? झोपते आपण सवयीच लावल्यात तशा, सवयीच लावले, यांचा शेड्यूल केलेला आहे तसा. आता जर यांना म्हणलं की बाबा तुम्ही वॉकिंग करा तरी राऊंड मारायला चालू करतो लगेच. सवयी लावल्यात आपण तशा. जेवायला बसा म्हटलं की लँडवर बसते जेवायला. हर एक प्रकारच्या यांना सवयी लावल्यात आपण. सुरुवातीला नव्हत्या, पण एकाच एक बघून केलं. सगळे सगळे उभारतात का आता? सगळे उभा राहा म्हणलं, उभा राहा म्हणलं, मांडी घाला म्हटलं मांडी घालतात. काय उभा राहा लावता का त्यांना? संकेत कसं करता? इकडे या, इकडे. समाधान भाई उठा सगळे, चला उठा महाराज, सगळे उठा. सतीश भाई उठा, चला लवकर. ओ शिवा उठा वर, चला. जितून भाई उठा, पिराजी भाऊ उठा, अण्णा चलो उठो, चलो मल्हार भाऊ उठा वर, जितू उठो, चलो चला चला उठा लवकर. दादाजी खडे हो जाओ. धनाजी भाऊ उठा. चांद ओय चंदन उठो. बापू उठा वर, चला बापू उठा का. मल्हार भाऊ उठा. मुन्ना खडे हो जाओ. बघा किती आश्चर्य आहे, त्यांच्या मनोरुग्ण असलेले लोक सुद्धा किती त्यांनी सांभाळ आपण जे सांगाल की आता जर बसा म्हणलं तर मांडी घालून बसते सगळेजण. जसं म्हणलं तसं बसा म्हणलं मांडी घाला म्हणलं मांडी. काय काय करायला होतं आता तुम्ही? बघा, चला वॉकिंग करा, गोल फिरा, चला चला गोल फिरा, चला चला लवकर लवकर, चला वॉकिंग करा, चला लवकर गोल फिरायचंय, चला धनाजी भाऊ चला गोल फिरा, वॉकिंग करायचंय. जाऊ पाणी पिलं, चलो पाण्याच कॅन्डा कर तिथं. हा ते वॉकिंग असते आपली 2-3 तास असं वॉकिंग करून घेतो त्यांच्याकडून आपण. म्हणजे ह्यांच्या डोक्यावर परिणाम नाही आता, आता ते कळतंय त्यांना सगळं. सगळ्याला आपण म्हणजे आम्ही समजवलेलं, याच्या पलीकडे त्यांना काही कळत नाही. फक्त हे उडा बसा त्यांना ते आपल्या सवयी लावलेल्या की बाबा एका म्हणजे दिवसामध्ये त्यांना काय करायचं असतं ते यांच्याकडून मुवमेंट आपण करून घेतो. वेगवेगळं जरा याच्याकडून काहीतरी करून घेतो आपण. पाणी वगैरे स्वतः पितात ते जाऊन? स्वतः बघा तुम्ही हा व्हिडिओ बघा ना, हे जे लोक आहेत ना हे इथं सांभाळतात आणि मोफत. यांना काहीच, बऱ्याच लोकांना काहीच येत नाही, म्हणजे खायचं राहायचं कसं राहावं, कपडे कसे घालावे, काही नग्न अवस्थेत सुद्धा इथं आणलेले आहेत लोक त्यांनी. आश्चर्यकारक आहे सगळं. आणि विशेष आहे की तुम्ही नक्की या ठिकाणी भेट द्या. आणि इथं हे जे आश्रम चालतं ना हे विनामूल्य चालतं, म्हणजे कुठलेही पैसे स्वीकारले, पैसे यांना कोणी मदत करत नाही, कुठलं मानधन नाही. कर्ज काढून 10 लाख रुपये कर्ज काढून सांभाळ, कामालाच आहे, बहादर आहे. आणि आता हे ह्यांना बसा म्हणले तर बसतील? बसते. चला बसून घ्या सगळेजण, चला जागेवर बसा, चला बसा, चला चला यो बाय बसून घ्या. म्हणजे बसतात हे सगळे आता? बसते सगळे बसा. एकूण तुम्ही 174 लोक इथं आणले? 77. 177 मधून घरी किती पाठवले? 44 गेले. त्याच्यामध्ये महिला होत्या 12 आणि बाकीचे जे आहेत ते सगळे पुरुष होते. आणि काही पळून पण गेलेत आपल्या याच्यातले. आता इथं आपल्याकडे 60 आहेत, काही एक्सपायर झाले, 4-5 एक्सपायर झाले. इथंच आपल्या इथे सांभाळतो. वयस्कर होते, काही जण पूर्णपणे रोगी होते जे की त्यांना रक्ताच्या संडास व्हायच्या, तरी पण तुम्ही सांभाळलं. इथं आम्ही केलंय. तुम्ही इथे विचारलं तरी हॉस्पिटलमध्ये, उपजिल्हा रुग्णालयामध्ये, तर आमच्या सांगतील त्याला. मी स्वतः एकतर असा व्यक्ती होता ते म्हणलेला डाळिंब कुठे बसला रे बोला गप्रा, त्याच्या पूर्णपणे पाय इथून खाली सडलेला होता. आळ्या मी स्वतः हातातून मी काढले, किंवा त्याच्याजवळ डॉक्टर येत नव्हतं. घाण वास, एखादी कुत्र जसं मेल्यास वास येतो ना तसा त्याच्या अंगाचा वास यायचा होता. चेक्सा शर्ट त्यांना पण मी सांभाळलं पूर्णपणे, त्यांचं मी केलं. एक महिला आणली होती, तिचं पूर्ण डोकं अर्ध आळ्यानं खाल्लं होतं, तिचं पण मीच केलं, तिला पण वाचवलं. आज नंबर 1 तिनं बुलढाण्यामध्ये जिवंत झाले. काय संदेश करावा तुम्ही लोकांना? असे लोक दिसून आले तर त्यांना मदत करा. मदत म्हणजे काय, तुमच्यानं एक टायमाच त्यांना जेवण देणं झालं. आता मला तर शक्य होत नाही सगळ्यापर्यंत पोहोचणं, तर मला काय म्हणायचं, तुमच्यानं शक्य होईल तेवढं अशा लोकांना मदत करायचा प्रयत्न करा. कसं आहे, या लोकांची मदत कोण करत नाही, यांना कोण बघत नाही. त्याच्यामुळे एवढं सांगायचं की बुवा, जर कदाचित जर तुम्हाला जर मदत करायची असेल आणि याला चांगल्या ठिकाणी ठेवायचं असेल तर मला 100% कॉल करा आणि 100% मी पोहोचन आणि यांना घेण्याचा प्रयत्न करेल. परत नंबर सांगा तुमचा एकदा. माझा मोबाईल नंबर आहे 9604497573. अच्छा, बघा धन्यवाद परत एकदा, तुमचं अभिनंदन. तुम्ही खूप अशा लोकांची सेवा करता आणि आमचं पण भाग्य आहे की इथं आम्ही आलोय. तुमचं कार्य बघितलं मी आणि त्याच्यानंतरच तुम्हाला सकाळी कॉल केला होता. बघा, निलंगा शहरामध्ये, निलंगा गावामध्ये असा एक गावलिया आकाश सोळंके नाव आहे त्याचं. वय 25 वर्ष आहे. वयाच्या 23 वर्षी त्यांनी, हे असे लोक आहेत ना, या लोकांचा सांभाळ करण्याचा वसा घेतला. आणि महाराष्ट्रातलेच नाही तर परराज्यातले सुद्धा इथं 177 लोक आतापर्यंत इथं सांभाळलेले आहेत. काही लोक घरी पाठवले आणि आता 60 लोक आहेत त्यामधले. इथले काही मयत झाले, 2-4. किती मयत झाले? 4 मयत झाले. त्यांचा अंत्यविधी स्वतः तुम्हीच केला. मी स्वतः केलं. बघा, मयत लोकांना
इथं त्यांना मरेपर्यंत सांभाळलं त्यांनी 4 लोकांना. आश्चर्य आहे. आणि हे जे लोक आहेत ना, कॅमेरा दाखवा इकडे परत, हे जे लोक आहेत ना, हे मनोरुग्ण आहेत, बेवारस आहेत. काही लोकांनी घरी संपर्क केला मात्र परत त्यांचा फोन उचलला नाही. आकाशने सांगितलं आपल्याला आता की संपर्क होत झाला 1 जणाच्या घराला, त्याच्या भावा 4-5 लोक आहेत अशा संपर्क झाला, पण घरचे त्यांना घ्यायला तयार नाहीत. त्यांचा इंटरनल म्हणजे आता विषय सांगायचा म्हणत काय, इथंच गौतम म्हणून आहे. गौतम भैया कुठे तुम्ही? गौतम भैया, गौतम कुठे? हात वरती करा जरा. बघा ते गौतम म्हणून आहेत. परभणी मध्ये एक 8 म्हणून गाव आहे, त्या गावचे. त्यांच्या नावावर 2 एकर जमीन आहे. त्यांच्या बहिणीला कॉन्टॅक्ट केला, घरचा शोध लागला, घरी सांगितले तुमचा व्यक्ती जवळपास कमीत कमी 1.5 वर्ष झालं त्यांच्या घरी कॉल करतोय आम्ही, किंवा तुमचा व्यक्ती आमच्याकडे नका घेऊन जाईना पण कमीत कमी भेटायला तयार, तुमचा व्यक्ती आहे तुम्ही, तर यायला तयार नाहीत आणि त्याला घेऊन पण जायला तयार नाहीत. चक्क आपल्याला नको म्हणून सांगतात माणूस. बघा किती धक्कादायक आहे. मी आकाशचा नंबर स्क्रीनवर देणार आहे, तुम्ही आकाशला थेट संपर्क करू शकता. महाराष्ट्रामध्ये जर कुठे असे लोक दिसले तर त्यांना मारू नका, त्यांना त्रास देऊ नका, त्यांना सांभाळा, जेणेकरून त्यांना आधार द्या, त्यांना अन्न द्या, वस्त्र द्या, निवारा द्या, सांभाळा. आणि तुम्हाला जर सांभाळत असेल शक्य तर तुम्ही सांभाळा चांगल्या ठिकाणी, नाही तर इथं तर सुरू पाठवण्यासाठी सांभाळण्यासाठी हा पट्टा तयारच आहे. तुम्ही या खालच्या नंबरला तुम्ही थेट आकाशशी संपर्क करू शकता. आकाश सोळंके नाव आहे. लातूर जिल्ह्यातला निलंगा तालुक्यातल्या निलंगा शहरामधलं हे आश्रम आहे, राधाकृष्ण आश्रम. आणि इथं या मनोरुग्णांना, निराधारांना सांभाळ करण्यासाठी इथं सुरू आहे. आता सध्या 60 लोक इथं राहतात. तुम्ही जर इतर वायपट खर्च करणार असाल, कुठं वाढदिवस, इतर वेगळ्या ठिकाणी जर खर्च होत असेल तुमचा, तर तुम्ही त्या ठिकाणचा खर्च टाळून तुम्ही या आश्रमाला भेट द्या. मदतीचं स्वरूप कुठलंही असू द्या, अन्न, वस्त्र, निवारा, राहण्यासाठी तुम्हाला जे लागतंय ना तेच यांना जर दिलं तर आधार मिळू शकतो. आणि इथं असे अनेक लोक जे येणार आहेत त्यांचा जीव वाचू शकतो, त्यांना पोटाला खायला मिळेल, राहायला व्यवस्था होईल. इथं भाडं आहे, दररोज 6,500 रुपये जवळपास खर्च आहे या आश्रमाचा. हे विशेष आहे. वेगळी बातमी, वेगळी चर्चा. महाराष्ट्रामध्ये हे चालत असलेलं निलंगा गावातलं, निलंगा शहरातलं, MIDC मध्ये सुरू असलेलं हे मनोरुग्णांना सांभाळणारं हे एकमेव अवली असलेला आकाश सोळंके, आणि यानं सुरू केलेलं 23 वर्षात सुरू केलं. आणि इथं आज त्यांच्याजवळ जवळपास 60 लोक आहेत. आता तर 60 लोकांचा सांभाळ सुद्धा करतोय. विशेष आहे आणि अभिनंदन करणार आहे. मात्र त्याला सध्या मदतीची गरज आहे. बघा, विचार करा, काय वाटतं तुम्हाला याबद्दल. खाली कॉमेंट बॉक्स चालू ठेवलेला आहे मी, त्यावर तुम्ही तुमची प्रतिक्रिया नक्की कळवू शकता. वेगळे विषय, वेगळ्या चर्चा असतील तर मी माझ्या चॅनलवर जावा, माझ्या व्हिडिओवर जावा. आणि मी माझा स्वतःचा नंबर या बातमीमध्ये देणार नाही, मदतीसाठी फक्त यांचाच नंबर देणार आहे. मला संपर्क करायचा असेल तर माझ्या चॅनलवर, वेगळ्या बातम्या जावा, त्या दुसऱ्या बातम्यामध्ये माझा नंबर दिलेला आहे खाली, तुम्ही मला थेट संपर्क करू शकता. माझा सहकारी कॅमेरामन जावेद शेख सोबत मी हुकमत मुलानी, निलंगा, तालुका निलंगा, जिल्हा लातूर. काय काय करता लहान मुलाला जसं आपण शिकवतो तसं शिकवावं लागतं सकाळी. बसा खाली, बैठ नीचे. उधर अंदर जाके लोगों को सगळं आपल्याला सवय लागली. नॉर्मल आहे, सुरुवातीला असे नव्हते, त्यांना आपण सवय लागली. कुठली मेडिसिन घेत नाही, कुठली इंजेक्शन नाही, गोळी नाही, काहीच नाही. जे फक्त ते फक्त आपल्या सांभाळणार वाटतं म्हणजे आम्ही वागवतो बदल बोलतो. मग हात करायचा.
सुरुवात करायची. करतो काय करतो? चालू करून व्हिडिओ असं हाय करा सगळे तिकडे. हाय करा असं विठ्ठल भाऊ, असं हाय करा. हाय छान आहे सगळं. हाय हाय. अरे वा. चला बरं. हा ये ना. मैं भी मना कर दिया था, चलो चाय नहीं पिएगा कभी, उसको तो मना कर दी सर चांद को.